हिवाळी अधिवेशन संपताच सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी अंतरवाली सराटीमध्ये दाखल झाले। शिष्टमंडळ 24 डिसेंबरची डेडलाईन संदर्भात जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करते। चार शब्द एक दिन पहिला द्यायचं न सापडत सगळ्या परिवाराला, दुसरं संबंधित नातेवाईकांना, तिसरं रक्ताचे सगळे सोयऱ्याला, तिसरं चौथं माझ्या मराठा सरसकटा शब्द घेतलेला विचारा त्यांना बरं जाऊ द्या, मी माघार घेतो, ही शब्द ठरला की नाही माझ्या मराठ्याला तुम्ही देऊन घेतला का नाही एवढं काय खोटं बोलतोय असं शेवटला वळी शेवट त्याला खाली लक्ष द्यायचं सरकारच्या शिष्टमंडळामध्ये मंत्री उदय सामंत, संदीपान भुमरे आणि गिरीश महाजन यांचा समावेश आहे। सध्या हे सगळेजण आपल्याला दृश्यांमध्ये दिसतात। काय चर्चा सुरू आहे जाणून घेण्यासाठी आपले प्रतिनिधी रवी मुंडे यांच्याकडे जाऊयात। रवी, करिता साधारण 15 मिनिटांपासून त्यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे। खरं तर मीडियाचे माईक त्यांनी काढायला सांगितले होते। या चर्चेचा खोलवर तपशील माहीत नसला तरी मनोज जरांगे हे अगोदर ज्या सरकार बरोबर किंवा शिष्टमंडळाबरोबर ठरलेलं होतं ती सरसकटला पर्याय शब्द म्हणून रक्तसंबंधातील सगळे सोयरे अशा प्रकारच्या नातेवाईकांना हे कुणबी प्रमाणपत्र मिळावं अशी त्यांची मागणी होती आणि त्याच अनुषंगाने वडिलांच्या व्यतिरिक्त मामा आत्या यांनाही मिळावं अशी जरांगे पाटलांची मागणी आहे। आणि आपण जर या चर्चेच्या तपशिलात अजून खोलवर गेलो तर या ठिकाणी गिरीश महाजनांनी एक उदाहरण दिलं। माजी मंत्री विमल मुंदडा यांच्या बाबतीत सुद्धा कोर्ट कचेऱ्यापर्यंत हा निर्णय गेलेला होता। मनोज जरांगे यांचं म्हणणं हेच आहे की सरसकट किंवा जे मागेल त्याला अशा प्रकारची त्यांची मागणी आहे आणि त्यातील रक्तसंबंधातील नातेवाईक म्हणजे कोण याचा खुलासा सरकारने करावा याबाबतली त्यांची चर्चा आहे। आणि मनोज जरांगे यांच्या मागणीनुसार यापूर्वी आई किंवा आई जर ओबीसी असेल तर तिच्या पाल्यांना मुलांना सुद्धा ओबीसी सर्टिफिकेट मिळावं अशा प्रकारची त्यांची मागणी आहे। त्याबाबत ती सरकारशी किंवा शिष्टमंडळाशी आग्रह धरताना दिसत आहेत आणि गिरीश महाजन त्यांना हे समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की कायदेशीर तरतुदी आणि त्यांची अडचण ही मनोज जरांगे यांच्या समोर मांडण्यात येत आहे आणि अर्थात यापूर्वी शिष्टमंडळासमोर जे ठरलेलं होतं त्याचा कागद पुढे सरकवत एकमेकांशी त्यांची चर्चा चालू आहे आणि मनोज जरांगे यांना सगळे सोयरे हा शब्द पर्याय त्याच्यामध्ये ऍड करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि सगळे सोयरे म्हणजे कोण याचा तपशील आता आपल्याला थोड्या वेळात करेल। पण एकूणच शब्दांचा हा हे आहे म्हणजे कुणबी नोंदणीसाठी नेमका शब्द कोणते यामध्ये ऍड करायचे आहेत त्यासाठीची ही चर्चा होत आहे। उदय सामंत देखील त्यांची समजूत घालताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। चर्चा अजूनही सुरू आहे त्यामुळे या चर्चेतनं नेमकं काय निष्पन्न होतंय। मनोज जरांगे आपल्या आंदोलनाच्या मुद्द्यावर ठाम राहतात की 24 तारखेनंतर सरकारनं दिलेली आश्वासनं ध्यानात घेऊन ते आपलं आंदोलन तुर्तास थांबवतायत। या सगळ्याबाबतचे अपडेट्स घेण्यासाठी तुमच्याकडे पुन्हा येऊ। तुर्तास धन्यवाद रवी माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।